नमस्कार कुटुंबानी बरंच काहीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज करणार आहे मी थापी वडी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता मी 1 वाटी बेसन घेतले। आता ही बेसन ह्याच्यात घालून घेते। हे बेसन ह्याच्यात घालते। 1 वाटी घेतले, त्यात थोडी हळद टाकते। थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेते मी। हे पाणी घेते मी ह्याच्यात, बघू शकता तुम्ही 1 वाटी पाणी। हे थोडं थोडं घालून मी मिक्स करून घेते, म्हणजे आपल्या गाठी होऊ नये। असं पीठ एकजीव करून घ्यायचं। असं पीठ फेटून घेते मी, गाठी होऊ नये आपल्या। साहित्य हो का, 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण, 2 तुकडे अद्रकचे, ओवा, जिरा। आता सगळ्यात मी आधी हे लसूण घालून घेते। लसूण बारीक करून, लसूण सगळं मसाला बारीक करून घेते। हे बघू शकता तुम्ही। आता ह्यात मी घातले सगळं। थोडी कोथिंबीर बी टाकते ह्याच्यात, थोडी अगदी। आता ही मी मिश्रण बारीक करून घेते। आता मी कढई गरम करायला ठेवले। आता मी ह्याच्यात 2 चमचे तेल घालून घेते। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, कडकडीत। मोहरी घालते 1 चमचाभर, जिरे 1 बारका चमचा, जिरे घातले। वाटून घेतलेला ही मसाला घालते सगळा। मसाला छान हलवते। गॅस केलाय, त्यात टाकते 1 चमचाभर हळद, थोडा हिंग, अगदी चिमटभर, मस्त असं हलवून घेते। टाकते ही चिमट मीठ, लागेल एवढं मीठ घालायचं। थोडी कोथिंबीर टाकते। पीठ घे, पातळ केलेलं पीठ टाकते ही, बघू शकता। बघू शकता आपले छान असं गाठी होऊ द्यायचं नाही। बारीक गॅस करून त्याला छान केले। 5 मिनिटं शिजू देते। बघा आपलं पीठ
छान असं वापरलं मस्त असं हाताला चिटकलंय. वापरलंय आपलं पीठ. आता मी वडी थापून घेते मस्त असं.